जीवलोके बोले जा ममय वशे जीवलोके. प्रत्येक जीव देवाचा. टाळकरी बिडकरी मोबाईल पण ठेवायचे. देवाचा गेलं मोबाईल अंश आहे. आपण सगळेजण देवाचा जर अंश आहे, जर नाही आहेच तर आपण सगळी माणसं देव का नाही? व्हॉट इज एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट? त्याला काय कारण आहे? कारण इट्स एन एव्हरीथिंग एज अ रिझन. विदाउट रिझन नो एनिथिंग इन द वर्ल्ड. जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहेत. माणसं गरीब का झाली यालाही कारण आहेत, आणि पैसा मिळाल्यावर पागल का झाली यालाही कारण आहे. माणसं गरीब झाली याला कारण आहे. उत्पन्न झालंय कमी, शंगल झाली जास्त. आणि शंगल पूर्ण करण्यासाठी काढलं जातं त्याचं नाव कर्ज, आणि ते फिटलं नाही का केली जाते ती आत्महत्या. चला माणसं खाली बस बस खाली. जिथं ज्ञान आहे तिथं देव आहे. जिथं देव आहे साखळी सोडायची नाही, मग मजा राहत नाही. त्याला ज्ञान आहे, देव आहे, देव आहे, ज्ञान. मग आपण देव का नाही तर आपल्याला बस फिट बोलत जा. ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही बरं का. हे एम ए बी नाही, हे चाललंय. हे एम ए फिर PhD DHM LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MA DEd आणि BEd आणि आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि F1 S1 BTech आणि डेअरिंग डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC आणि UPSC नेट आणि सेट आणि फार्मसी आणि ICT आणि डेअरिंग डिप्लोमा आणि MBA आणि BA हृदयरोग तज्ञ गुडघातज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्त गडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. 10 वर्षापूर्वी सगळं शरीर एक डॉक्टर चेक करत होता एका माणसाचं. आता प्रत्येक अवयवाला सेपरेट डॉक्टर आहे. अजून 5 वर्षाने उजव्या कानाचा डॉक्टर वरच्या माजल्यावर, डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या माजल्यावर, नागपुडीचा डॉक्टर मधल्या माजल्यावर. अजून 5 वर्षाने एक नागपुडी तपासल्यावर त्यांना दुसरी तपासायची नाही, हिला दुसरा डॉक्टर. याचं कारण आहे महाराज, याचं कारण आहे माणसं विचार करीत नाही. माणसांनी जर याची काळजी घेतली तर सगळंच ओके होईल. याची मग आपण माणसं म्हणतो अटॅकाला. एज्युकेटेड लोक नीट आहे का? अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही आहे. हा लोकांनी व्याख्या केल्यात इट इज नाही. अटॅक इज नॉट अ डिसीज. पटलं का? पहा तुम्ही आजारी आहे का? मग आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं, असं भामटेवानी बसून नाही जमायचं. अरे तुम्ही मी भाग्यवान आहे, 3ही लाटेतून वाचलोय. हा आपला जन्म नाहीये, हा आपला पुनर्जन्म आहे. जर यमानं लाच घेतली असती तर लोकांनी कोरा चेक यमाला पाठवला असता. आकडा टाक आणि मग बाप खाली पाठव. पण 4 वाक्य ध्यानात ठेवा कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी. 1 पैसा कामा येत नाही. 2 संपत्ती कामा येत नाही. 3 सत्ता कामा येत नाही. 4 चांगलं वागणं कधी वाया जात नाही. गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, गरिबाची केलेली सेवा, गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, सप्त्याला दिलेली देणगी, मंदिराला दिलेली मदत आणि गरिबावर केलेला उपकार कधी वाया जात नाही. आणि आपण तो कधीतरी केलाय म्हणून आपण वाचलोय. हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल काढ राहील. कपाट भर नोट होत्या काहींच्या घरात, कपाट उघडायला माणसं राहिली नाही. आणि कोरोनानं एक केलं महाराज, ज्यांची गरज होती ती नेले, आणि ज्यांना अख्खं गाव कटाळलं होतं ठुले. जे जावा म्हणून लोक जप करीत होते ते आहेत. म्हातारा हॉस्पिटलला नेले, अख्खं गाव म्हणायचं परत येणार नाही. 3ऱ्याच दिवशी आला, राम राम, कस काय? ठणठणीत आहे, काय नाही, मालबीड काढली, अंडी बिंडी हाणतोय, ओके. आपल्याला कोणताच त्रास देवाने केलं. 2 वर्षातून आज हसले तुम्ही.
नाही तर लोक हसत नाही. पुन्हा थोडं मागे नेतं पुढं आता टच लावून देतो. फक्त टच लागलं की तुम्हालाही सोपं झालं मलाही सोपं झालं. आपण देव का नाही तर आपल्याला नेमकं बास फिट बसलं. काय नाही ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही. काही रिटायर झाले परमनंट झाले नाहीत. काहींचे पोहरं लग्नाला आलेत बापाला पगार नाही. काही 40 वर्षाचे झालेत रुपया पगार नाही. अख्खं गाव सर म्हणतंय. काही तर जूनला परमनंट झाले जुलैला सेवानिवृत्त झाले. एकच महिना राहिला घडी. काहींनी तर 10 लाख भरले तर 1,500 घेतात. तुम्ही बधीर तुम्हाला काय तुमचे डोके काम नाही देते महाराज. तुमचे डोके आता माया पुढे बसलं का खराय 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 खराय. मी निघून गेलो का अरे धंदा आहे त्याचा. नाही थोडं माग परत पुढं करंट लावून दिला म्हणजे सोपं झालं. आपल्याला नेमकं काही नाही बस फायनल झालं. आपल्याला नेमकं ज्ञान काय नाही काही नाही. एका मुलाला 27 खोल्यांचा बंगला बांधायची काय करत. काय तुला 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये एक. मग आपल्या पोराला बंगला किती असावं एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. सांगा महिला मंडळ एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात. चाल 24 दर तासाला एक. नुसती नेसतच राह. मग तुला कपाट भर साड्या ठेवायची काय करत. तुला गॅरंटी आहे का एवढ्या साड्या राहीपर्यंत तू राहशील नाही. मग बाईला साड्या किती असावं एवढं सुद्धा त्या बाईला ज्ञान नाही. पोराला बंगला किती असावं एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. इस्टेट किती कमवा एवढं सुद्धा लोकांना. किती कमवायची बरं कमावली उपभोग केव्हा घ्यायचा. वास्तुशांतीच्या आत मिळाला बंगल्यात कोण राहील. संपत्ती तुम्ही जरूर कमवा पण तिचा आस्वाद लुटता आला पाहिजे. नाही तर आपण संपत्ती कमवायची आणि मागच्याने आस्वाद लुटायचा. आपण नुसतंच मरायचं मग आपण यायचं कशाला. 4 दिवस 30 दिवसाचा महिना आहे. 4 रविवार सुट्ट्या आहे. 2 शनिवार घरीच येतो. 82,000 पेमेंट आहे. तरी 20 घे 30 घे 40 घे 42 घे. आणि म्हातारपणी रिटायर होय खड्याव खाडा मनोरुग्ण लोक आहेत. ही मनोरुग्ण बरीचशी लोक निवृत्त झाल्यावर पागल झाले. पागल खड्याव खाडा हाणत्या. त्यांना देव खाऊन देत नाही. साखर डायबिटीस वांग मुळव्यात खात नाही. नुसतं आपलं पडेल जातही नाही मरतही नाही. बरं दुसऱ्याला नीट जगून देत नाही. कधी भजनही करीत नाही. त्याला एक वाक्य सांगतो तुम्हाला. गावात सगळ्या सुविधा आहेत. ओवी ऐका बरं का लई सुंदर ओवी आहे. गावात सगळ्या सुविधा आहेत. सगळ्या दवाखाना आहे दवाखाना आहे कारखाना आहे सगळं आहे. फक्त त्या गावात माणसं नाहीत. आता त्या गावाची किंमत काय. पाणी आहे नळ आहे विहीर आहे शाळा आहे कॉलेज आहे कारखाना आहे सगळं आहे. फक्त त्या गावात माणसं नाही. त्या गावाची किंमत बस फिट बसलं. त्या गावाची किंमत 0 आहे. पहिलं वाक्य पहिली ओळी बर का. दुसरं वाक्य 1.5 एकर बाजरी आहे. 5 फूट उंची आहे. 1.5 लांब फूट कणीस आहे बाजरीला. फक्त त्या कणसाला दाना नाही. कंस लोक शेल्फी काढाय कणसात जायचे. फक्त त्या कणसाला दाना नाही. बाई इतकी स्मार्ट आहे. इतकी तिच्या बांगावर दागिने इतके की वाकून चालते. पायात तोरड्या असेल गुडघ्यापर्यंत आहे. दंडात बाजूबंद आहे मनगटापर्यंत आहे. आणि हाय स्मार्ट आहे. फक्त तिला नाक नाही. आता नीट ऐका. गावात सुविधा आहेत पण माणसं नाही. त्या गावाची किंमत 0 आहे. बाजरीला कंस आहेत पण दाणे नाहीत. त्या बाजरीची किंमत 0 आहे. बाई स्मार्ट आहे पण नाक नाही. त्या बाईची किंमत 0 आहे. तसं सगळं आहे पण जीवनात परमार्थाचा ओलावा नाही. त्या जीवनाची किंमत 0 आहे. त्याला पुरावा 9
शब्दात आहे इतका सुंदर आहे. माझी भक्ती विण चोळो जियाचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. काय ववे आहेत त्याला. वास कन्सेविन सोपटे वास नगर. ते नगर वस आहे, दाणे नाहीत. आपल्याला नेमकं काही नाही. बस फिट बसलं कीर्तन. ज्ञान नाही. आता ज्ञान यायला काय लागतं? एक पायरी पुढे सरकायची. हे नीट बसे बरे. हे ज्ञान यायला काय लागतं? एवढं पाहायचं आणि पुढे सरकायचं. ज्ञान यायला काय लागतं? ऐका, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं, बारीक ऐकलं तर सूत्र बसत. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं आणि त्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. ऐका उत्तर आता. माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. आणि तुम्ही मी सगळे कशात गुतलोय? बोलायचा मायेत. आणि माया नावाची म्हातारी मरत नाही. हा सगळा तमाशा मायेचा आहे. काय तुमचं घेणं नाही कोणाला. नाही काही घेणं नाही. काय आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरणार नाही. आज पितर पाठ आहे, असं कसं काय मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? हा सगळा तमाशा त्या बाईचा आहे. तिचं नाव बस फिट बसलं कीर्तन. माया. माया. एखाद्याची मुलगी मुलाचा हात धरून पळून गेली पळून. लफडं होतं तिचं, गेली पळून. तिचा बाप पिसाळला, झालीच नाही मला. ती मला मेली, मी तिला मेलो. तिच्या अंत्यविधीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळातपणाला. त्याला विचारलं का आणली? आपलेच दात. हा तमाशा कोणाच आहे? मायाच आहे. आणि हे सगळं मायाच. काही कुणाला घेणं नाही. आपण म्हणतो माझी बायको माझ्यावर प्रेम करते, माझे हे ते खाली करे बऱ्या. कोण सोडलं ते वर? मी घेऊन जाईल बरं का ते खाले. ही लय खोडीचे राहतात हे कॅमेरे फिमेरेवाले नाही. यांना कीर्तन द्यायला हरकत नाही, पण ते काम दाखित्या. ते हलकट काय करते? अख्खं कीर्तन युट्यूबला टाकीत नाही. नाही इकडलं एक वाक्य घ्यायचं, इकडलं एक वाक्य घ्यायचं, आपल्या ठोकून द्यायचे आणि पैसे त्यांनी कमवायचे. ही बिझनेसवाली मंडळी पार खाली गे. चला म्हातारी मारायची आहे. गेलो बंबाला. त्या म्हातारीचं नाव बस फिट बसलं. आणि आपण सगळे कशात गुतलो? नाही तर काय जगात सबंध नाही. आता तुम्ही पहा, आपण म्हणतो माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्यावर प्रेम आहे. पागल आहे तू. 14 वर्ष राम वनवासाला असा मोकळा झाला पाहिजे. चला म्हातारी मेली पाहिजे. इथं आहे आपण. आता म्हातारी पटकन मारून पुढे सरकू. अभंगाला 4 टप्पे आहेत अजून. त्या म्हातारीचं नाव बस. माया मेल्यावर आपल्याला मुलगा होईल, त्या मुलाचं नाव बोध. आणि आपण मुलीवर काय केली? बाप म्हणून माया. माईनं काय केली? माया. देवाने भक्तावर काय केली? माया. आपण आपल्या बायकोवर काय केलं? प्रेम. प्रेम. पण तिनं मुलावर केली माया. आपण प्रियसीवर केलं प्रेम. आपण प्रियसीवर केलं प्रेम. आणि तिनं प्रियकरावर केलं प्रेम. प्रेम माया. 3 गोष्टींच्या व्याख्या करता येत नाही. 1 सेवा, 2 ब्रह्म आणि 3 प्रेम. सेवेची व्याख्या नाही करता येत. नाही यांनी पखवाद वाजवला, ही झाली त्यांची सेवा. चुकीच आहे. फुकट वाजवला नाही. यांनी गायलं फुकट. नाही सेवा ह्या शब्दाची व्याख्या करता येत नाही. हो नाही, व्याख्या काय करणार तुम्ही? काय आता काही लोक म्हणतात ते सेवेतून निवृत्त झाले. कमूनच झाले ते. काय थोडे दान करून झाले? नाही, त्यांची सेवा निवृत्ती. अहो त्यांनी इतकं कमावलंय का 10व्याला जर पेटवलं तर श्राद्धापर्यंत धूर निघत. एवढं कमावलं त्यांनी. ही सेवेची व्याख्या नाही करता येत. नाही सेवेची काय व्याख्या करणार? सेवेची व्याख्या नाही आहे. 1 सेवा व्याख्या करता येईल. बायको नवऱ्याची करते सेवा, मुलगा बापाची करतो सेवा. ही व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन? सेवेची व्याख्या करता येत नाही. 2 ब्रह्माची व्याख्या करता येत नाही.
ब्रह्माची काय व्याख्या आहे? कारण ब्रह्म एकच आहे, त्याची व्याख्या करायची काही दाम नाही. आणि प्रेमाची काय व्याख्या करणार तुम्ही? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लव? नो एनी डेफिनेशन ऑफ लव. प्रेमाला व्याख्याच नाही. आईचं मुलावर प्रेम आहे, शूराचं देशावर प्रेम आहे, गायकाचं त्याच्या कलेवर प्रेम आहे, पखवाद्याचं त्याच्या कवे वाजवण्यावर प्रेम आहे, दुकानदाराचं गल्ल्यावर प्रेम आहे, नोकरीवाल्याचं वरमालावर प्रेम आहे. तुम्ही व्याख्या काय करणार? काही नाही. नो एनी डेफिनेशन ऑफ लव. याला व्याख्या नाही आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लव? लवची व्याख्या असे, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. हे प्रेम बीम ह्या सगळ्या माईकवरच्या गप्पा आहे. चला फायनल झालं, फायनल झालं. म्हातारी मेली पाहिजे. आणि त्या म्हातारीचं नाव हा आता माया. ती माया मारायची आहे, माया मारायची आहे. त्यासाठी औषध आहे. ते औषध सापडू आपण. घुलघुला वाजती म्हातारी मेली. तुम्ही म्हणाले गपक्यात मेली म्हातारी, कारण म्हातारी मारायचं औषध सापडलं आपल्याला. काय हे काय भजन भजन केलं का म्हातारी? बोला पटकन. म्हातारी
मेली, म्हातारी मेली का मुलगा झाला, त्या मुलाचं नाव बस फिट बसलं कीर्तन. बोध, आणि बोध नावाचा मुलगा माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने झाला म्हणून ज्ञानदेव. आता तुम्ही मी मुलगा झाल्यामुळे सगळे ज्ञानी झालो. आता आपल्याला मुलगा झाला, त्या मुलाचं नाव बोध. बोध नावाचा मुलगा झाला. आता आपल्याला ज्ञान आलं, पण ते टिकवलं पाहिजे. ज्ञान एखाद्याला मिळेल, पण ते पेलवलं पाहिजे. आणि बऱ्याच लोकांना ते वाजवतो खास, फुगीर लई, गातो खास, आकडू लई, कीर्तन बरं करतो पण अहंकार लई, मग ती गोष्ट फेल आहे. वेळेला ती गोष्ट तुम्हाला नाही आली तरी चालेल. नाही आले, नवीन पोरं ध्यानात ठेवा, तरुण पोरं, तुम्ही आयुष्यात अजिबात इस्टेट कमवू नका, अजिबात कमवू नका. फक्त बापाला कमावलेली विकू नका, बस तुमची कमवा. तुमची कमावण्याची दानत नाही. तुम्ही 22 वर्षात अंडरपॅन्ट घेतली नाही, 2 BHK का घेशील तू? तुम्ही फक्त बापाच्या इस्टेटीवर जगणारी माणसं आहेत. तुम्ही हे करू शकत नाही. तुम्ही कमवू नका, फक्त बापाची एक भाग कमी वाजवा, थोडा कमी वाजवा, एकाचा अभंगावर कीर्तन करा, पण आपल्या वागण्यानं संप्रदायाला डाग लागणार नाही असं वागा. वेळेला आपण नाही कीर्तन केलं तरी चालेल. 2-4 जणांनी माळा काढून टाकल्याने काही फरक पडत नाही. काय फरक पडत नाही. 2-4 जणांनी माळा काढ आणि 5-50 माळकरी मेले नाही, काही फरक पडत नाही. त्याने काही फरक पडत नाही. कारण आपल्याला इथून पुढे संप्रदाय वाढवायचा आहे. या जगात 2च गोष्टी वाढवायच्या आहेत, एक संप्रदाय आणि 2 धर्म. आणि या दोघांवरच संकट आहे. माणसं वाचूच नका तुम्ही, धर्म वाचवा. आणि आज संकट माणसावर नाहीये, धर्म. आज आपल्याला 2च गोष्टी वाचवायच्या आहे, एक संप्रदाय आणि 2 धर्म. धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजियन? काय धर्म? हे भांडवल नाही आहे. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाची माणसासारखं वागणं, याचं नाव धर्म. बस. काय धर्माचे काय? व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलिजन? या धर्माची भांडवल करू नका. एकच धर्म आहे जगात, मानवता. हा किंवा नाही बोलत जा. एक भांडवल करू नका, कारण धर्म जगात एकच आहे. कोणता? मानव. आणि जगात एकच जात आहे. 3ऱ्या अध्यायात देखा मनुष्य जात सकळ. मनुष्य नावाचं एक जात आहे, मानव नावाचा एक धर्म आहे. तुम्ही भांडवल करू नका. काय धर्म कळतो आपल्याला? काय बसलेली माणसं मला सांगा, काय आपल्याला धर्म कळतो? आपण फक्त सुशिक्षितपणाचा अवसान आणतोय. काय आपल्याकडं? आपल्या जर बुद्धिमत्तेचा विचार केला तर छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम का तयार व्हावा? का व्हावा? पहिलीच्या मुलाला 22 वय आहे, 2.25 क्विंटल त्याचं वजन आहे दप्तराचं, एवढ्या तुमच्याकडे शाळा आहे, मग तुमच्याकडे वृद्धाश्रम का तयार व्हावा? ताण द्या ना डोक्याला. का तयार व्हावा? वृद्धाश्रम आपली संस्कृती आहे का? बोला. आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. शेतकऱ्यानं अजून तेवढी लाच सोडली नाही. पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहेत, त्यांचेच आई उरलेले, जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात. दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळीन एकाला चैन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही. आणि ते वयामानाने फार चिडचिड करतात. आणि ते चिडचिड करत असल्यामुळं आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि ते आमच्या फार स्ट्रिक्ट असल्यामुळं त्यांना आम्ही वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत आहेत तिकडं ते. आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलं आहे. मग हे जिन्यात बसले हे कोण आहेत? हे तिचे वडील आहेत. अरे तो येते ना पुलावरून फेकून, तो काय सांभाळतो? निदान उड्डाण पुलावरून फेकला, निदान पूल तरी टिकल त्याचा बळी दिल्यावर. आणि यांनी धर्म बुडवला. स्वयंपाक करायचा नाही घरी, स्वयंपाक नाही करायचा.
स्वयंपाक नाही करायचा. हे स्वयंपाक नाही करीत, श्रीमंत माणसं घरी भाकरी नाही करीत. 6 चपात्या स्कूटीवर घेऊन यायच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत. बायका तरी ना आलाय का कशाला करतात काय कळत. 6 चपात्या त्या प्लॅस्टिकच्या कागदात, आणि ती लाल एक पिशवी आली, लाल. ती दाबलं का ते लाल गळत त्याच्यातून. सास का काय सास काय इडी आवला देते, आणि ती चपातीला चोळीत आणि त्याची वटकुळी करीत. अजून 10 वर्ष थांबा तुम्ही. हे इंद्रिकरचं कीर्तन आहे भाऊ. हे काल खरं, आज खरं, खरं कानाला झोंबत आहे पण खरंच आहे. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगून टाकतो आता, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. पण मी गेल्यावर तुम्हाला आठवली. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो कीर्तनात, मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, ठेवली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल, झाला. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा. त्यांनी असाच कोणाचा तरी फोटो ठेवायचा. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. काहींचे तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. हे तुम्हाला तेव्हा म्हणत, आणि आखी दुनिया मला पागल म्हणत होती. मी पागल आहे पण इतका. अजून 5 वर्ष नाही, बायको विषय नाही, आणि अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. मी तुम्हाला 15 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील, संपले. कोण बहीण? बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवाडला पण बहीण परवाडली नाही. आणि बहीण काय चीज असते. ज्यांच्या जमिनी विमानतळात गेल्या, ज्यांच्या जमिनी हायवे मध्ये गेल्या, त्यांना इशारा. 25% लोकांचे पैसे परत गेलेत. बहिणीने सही केली नाही. आता एवढ्या बसल्यात ना, ह्याच्यातल्या 15-20 जणी अशा इथं बसल्या. आता नाही बोलत का भावाशी बोलत नाही, अशा इथं बसलेत. आता मी नावा सगळं सांगल, आपलं काम फक्त भामटेची दुनिया ववळी ती भावरा आहे. काय झालं? 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडे. गुरु मामा नावाची अवलाद कुठून आली काय? गुरु मामा असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा. मामा पाया पडून सांगतो माहिलं, म्हणलं भाऊ गरीब असू द्या पण भाच्याच्या माग उभं राहिला मामा शोभतो. तुम्ही पैशामुळे रक्ताचे नाते तोडून टाकले. कोण पैशाला खातं तुमच्या? कोण खातं? आता एवढे तुम्ही भावाशी बोलत नाही. काय केलं तुमच्या भावाने? अरे तुमच्यावर प्रसंग आला तर त्याच्या डोळ्याची कडवली होईल. हे बाकीचे भामटी दुनिया आहे. अरे भाऊ काय, जरा विचार करा. 9वीला होत्या तुम्ही, 9वीला होत्या 9वीला. आणि भाऊ तुमचा 8वीला होता. त्याची शाळा जर सुटली ना तो तुमच्यासाठी थांबून राहत होता. तुम्हाला घेतल्याशिवाय घरी येत नव्हता. त्याचं दप्तर तुमच्या सायकलीला होतं आणि तो सायकल लोटायला होता. तो पाणी घ्यायला होता, तुम्ही भाकरी चुरायला होत्या. 3 मिनिटाला बहिणीशी भांडत होता. 3 मिनिटाला भांडे घास, भांड्यावरून भांडण, कपड्यावरून भांडण, झोपण्यावरून भांडण, उशीवरून भांडण, गादीवरून भांडण, आई शेजारी कुणी झोपायचं याच्यावरून भांडण, आणि आईचं तोंड कुणाकडे असावा याच्यावरून सुद्धा भांडण. हा, अभ्यासाला जर बहीण बसली ना तर तिने म्हणायचं माझी आकृती काढून दे, एक आकृती दे रे काढून मला. त्याने म्हणायचं काढून देईल पण निबंध लिहून द्यावा लागेल. हा, तू जर निबंध लिहून दिला तर मी तुला आकृती काढून देईल. ती म्हणायची देईल. आकृती खराब आली का हिनं म्हणायचं बरोबर नाही आली, फाडलं पान. हे नातं कुणाचं आहे?
भांडण 3 मिनिटात, ताटलीवरून भांडण, गादीवरून भांडण, पण 2 मिनिटात गोड. आणि ते नातं तुम्ही पैशामुळे संपून टाकलं. याचं प्रेमन का असं काय आलंय? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळी. 5 वर्षानं जमीन राहणार नाही, सगळे घरं विभक्त निघणार. 1 एकरवाल्याला 2 पोर आहेत, 20-20 गुंठे, 20 गुंठेवाल्याला 2 आहेत, 10 गुंठेवाल्याला 2 आहेत. कोंबड्या डालायचे कुठं? 5 वर्षानं जमीन राहणार नाही. खरंय का खोटे बोला? 5 वर्ष 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. निम्मात निम्मेपेक्षा जास्त गेले. 5 वर्षाने नोकरी मिळणार नाही. नोकरी करून शिकायचंच किती? सरळ बस पटकान, बैठे बैठे सावधान. चौथीला कोण आहे तुमच्यात? चौथीला कोण आहे तुमच्यात? चौथीचा वर्ग बंद झाला. चौथीला कोण आहे तुमच्यात? ए बरे हो, कोण आहे चौथीला? तू कितीला आहे? 5वीला आहे का तू? रे 7वीला आहे का? सेमीला आहे? मराठी मिडियमला आहे का? घड्याळाला काटे किती? 3. सेकंड काटा 7 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो? तुम्हाला काय घे नाही? बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवळीतो का तू? काही नाही, लोकांना बोलले तर राग येतो. संपले पोरं. तुम्हाला प्रयोग दाखवतो यांचा. हे लहान जेवढे आहेत ना, डायरेक्ट चौथीला गेले. पहिलीचं 3 वर्ष बंदच होतं, डायरेक्ट चौथीला. आणि ते डॉक्टर झालं. मरतील माणसं. यांना क्वांटिटी वाढली, क्वालिटी काय? आणि आज सगळ्या क्षेत्रात काय झाली? क्वांटिटी वाढली, क्वालिटीच नाही. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज. वड्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतारल्या. कोणी उठायचं 3 पत्रे ठोकायची. काढा शाळा. लोकांनी पोर आणायची कुठून? पोर झालेत कमी, शाळा झाल्या. 80% शिक्षक पोरं सापडे द्या. ह्याच्यामुळं क्वालिटी राहिली नाही. आज आमच्या क्षेत्रात तेच झालंय. 2 अभंग आले का झाला बाबा. 4 महिने काशीला गेला का लागला भागवत सांगायला. आकलीचा पत्ता नाही. म्हणजे क्वांटिटी वाढली, क्वालिटी वाढली. थोडं पुढं सरकतो, परत मागून येतो. करंट लागलाय तुम्हाला, जमीन मिळणार नाही आणि हे मिळणार नाही. अजून 10 वर्षाने शेवटचा माणूस 65 वर्षाचा असेल. हा महोत्सव फक्त ऐकायचा आपण. आता यांचा जो अमृत महोत्सव आहे ना, हा आपली तेव्हा 15वी पुण्यतिथी असेल. कधी ना, म्हणजे भाऊंचा अमृत महोत्सव तेव्हा आपली 15वी. आणि एक विशेष हो या माणसाचं, 75ला ठणठणी देऊ. पान तुम्ही वाटतं का 75? वाटतं नाही. त्यांचा 100वा सुद्धा आपल्या कोण होणार? 75ला माणूस ठणठणी देऊ. नाही तर पहा ना 22 आणि 23. एकही 35 वर्षाचा माणूस जमिनीला हात न लावता उठत नाही. सगट काही राहिलंच नाही याच्यात. आता हे 75 का आणि आपण कमी का याची साखळी लावतो तुम्हाला. हे 75ला ठणठणीत आहेत, अजून ठणठणीत, अजून 25 तर लय मजेशीर काढणार ते. हा कारण याचं कारण. आणि आपले 22ला 32ला खुबा, 22ला मानका, 42ला वाकर, 53ला नदी. कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की भावपूर्ण श्रद्धांजली गेली बॉम्बाले. याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्याकडं पाया पडून सांगतो कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना, मला शिव्या द्या पण याला थोडं जपा. हे गेल्यावर काय करायचं तुम्हाला?
याला जपाव, याला योग्यच आहार दिला पाहिजे, याला योग्यच झोप दिली पाहिजे, याला योग्यच सकस आहार दिला पाहिजे, याला चांगलं खायला द्या, याला झोप. महिला म्हणतात आता परदेशी नवरात्र सुरू होणार आहे, गट बसणार आहे ना. मला एखादा महाराष्ट्रातला ग्रंथ सांगा का त्याच्यात नवरात्रात 9 दिवस उपवास करावा असं लिहिलंय. माहित काय वाचण्यात आलं नाही. मग तुम्हाला कोणी सांगितलं उपाशी मारायला? आणि तुम्ही उपास करते म्हणजे धार्मिक आहे का? फक्त चोचले चोचले हे जाऊ. पण कोणी सांगितलं तुम्हाला उपास करायला? मरायचं केला याला बाहे माऊलीनं ओवी लिहिली, तुम्ही शरीराला न पिळावे, तुम्ही याला त्रास द्यायचा नाही, याला भूक लागली चहा द्या, याला भूक लागली भाकर द्या, पाणी लागलं पाणी द्या, तहान लागली पाणी द्या, याला जपा. याला काय करायचं? तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्मात यावे. याला कशाला उपाशी मारायचं? भाकरी खायचं नाही, सफरचंद आणायचे, चहा प्यायचा नाही, दूध आणायचं. कोणी सांगितलं चाळे? बायको करायची नाही ना, अख्ख्या गेम खेळायच्या. अख्ख्या गेम खेळ म्हणजे पबजी, लुडो, कॅरम, बुटी, कॉलम. याला जपा. याला कशाला याला कशाला शुगर पाहिजे? याला कशाला अटॅक पाहिजे? कशाला पाहिजे अटॅक? खायला काय काय देता खायला? तुम्ही मॅगी खातो कर? तू मॅगी खातो? तू तुझी मम्मी आहे कीर्तनाला आहे का? तू खातो का मॅगी? मॅगी देता का यांना? नूडल, मॅगी नूडल खायच्या गोष्टी आहे का? आजच्या माणसांना आहार नाही. काय मत आहे तुमचं? आणि त्याच्यामुळं 3 कारणं झाले. अटॅक काय येतो? इथं होतो आपण 20 मिनिटापूर्वी. ती एज्युकेटेड लोक लिहून घ्या. अटॅक नीट बस आहे. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे? एज्युकेटेड लोक येसला, मी स्वतः BSc BEd माणूस आहे, माझ्या अवतारावर नका जाऊ. तुम्हाला वाटतं याला काय गाजर कळत? लोक वरवर पाहत असतात. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. मान्य आहे का? बोला. तुम्ही काहीच म्हणा ना, हा किंवा नाही. हा, अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगट तणावात आहे. काहींना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोर आहे, झोपाय जागा. काहींनी इतका प्रयत्न केला, काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीनं, राहिली तिला पोरग होईना, झालं ते सरळ येईना. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, काहींना पालथ व्हायच्या गोळ्या आहेत, काहींना उतानं व्हायच्या गोळ्या आहेत. पालथ व्हायची दिली, उतानं व्हायची दिलीच नाही, पालथात राहिला. आणि सगळी माणसं कशात आहेत? टेन्शन मध्ये. आणि टेन्शन मुळे काय होतं? अटॅक काय येतो ऐका. एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन, स्मॉल ब्रेन, ब्रॉड ब्रेन. म्हणजे लहान मेंदू, बोला जा. एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन and every brain has a heart, has a 4 parts. प्रत्येकाच्या हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. In every man, in blood, 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In मराठी, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. हाय थिंकिंग झालं का ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं. नीट आहे का? थिंकिंग हाय झालं की ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं. परिणामी ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं का त्या माणसाला घाम येतो. आणि घाम आलं ते घाबरलं, हृदय बंद पडतं. इट इज कॉल्ड अटॅक. मग अटॅकला औषध काय? अटॅक हॅज अ नॉट अ टॅबलेट, अटॅक हॅज अ नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, झालेली घटना जाग्यावर विसरणे, टेन्शन फ्री. आता तुम्ही माझं कीर्तन ऐकून गेलं ना, अटॅक येऊ शकत नाही तुम्हाला. तुम्ही एकटे हसणार घरी गेल्यावर, एकटे. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात.
जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं ते इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याचं मूळव्याध दुखत आट्यात. हा विनोद आहे. आणि आणि याला जपा. अजून आयुष्य कमी का होणार आहे. 80% लोकांना मसाल्यांमुळे आजार आहेत. तुम्ही काहीच म्हणा ना, मसाले नको आहे. हायवेला जे जेवतात हायवेला त्यांना रोग होणार. आणि जवळजवळ होतोच का. कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. लोकांना खायला नाही आहे. आणि हायवेला जे जेवतात मग हायवेला जेवणाऱ्यांमध्ये तुम्ही अभ्यास करा ना. हवा भरणारा हायवेला जेवत नाही. आपले जमीन इकून हायवेला जेवतात. आपल्या मंडळीला कोणी किती अनुदान जरी दिलं सुखी नाही म्हणत. आम्हाला व्यसनं इतकी झाली. 90% लोक दारू पितात. 90%. फक्त आमच्यासारखे नालायक राहिले 10%. का आम्ही पित नाही. नाही तर सरलाट लोक दारू पितात. सरलाट. काय मत आहे तुमचं. सरलाट. इथं लाईट गेली का मोर्चा. एसटी आली नाही मोर्चा. वायरमॅन आला नाही मोर्चा. डीपी जळाली मोर्चा. एसटी गेली रस्ता रोखो. सगळ्यात महाग दारू आहे. कधी आंदोलन झालं. होणारच नाही. कारण ती समाजाची नितांत एक माणूस दारू पिऊन टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सरलाट लोक दारू पितात. एक जण दारू प्याला लघवीला बसला. लघवी झाली उठायला गेला. उठताच येईना त्याला. वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही. त्यानं घाई घाई पायजाम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. काय क्वालिटी. एक जण दारू पेलं स्टँडवर गेलं. एसटी आली ते एसटीत बसलं. पण बुडून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये त्या बॅटरीच्या बॉक्सवर. आणि ते ड्रायव्हर का पाहायचं नसतो. ड्रायव्हर का पाहायचं. एसटी 50-60 किलोमीटर गेली. ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले. ते काय उतरलं नाही. बसूनच राहिलं. बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले. कंडक्टरने बेल मारली. ते काय ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं. त्याला गेअरच सापडा ना. ते इकडं पाय तिकडं पाय गेअरच सापडा ना. हा त्याला म्हणलं काय सापडू राहिले तुम्ही. अहो म्हणले गेअरच सापडा ना. गेअर आहे का. हा गेअर आहे का म्हणणार. मी बसलो तसं पाहतोय. तुम्ही त्याला पुढं ने माग हान पुढं ने माग हान. मला वाटलं तुम्हाला उपसा ना. मी एका खासक्यात काढून टाकला. काय क्वालिटी आहे. असे एकत्र करून मग रामकथा ठेवा. गटारामुशाला 2-4 जण दारू पिली 25 तारखेला 25 ऑगस्टला मागच्या महिन्यात. आणि 8-8:30ला त्यांचं असं ठरलं आज मटण खावं लागतं म्हणे. एक जण म्हणलं मग आता दुकानं बंद झाली हो मटण मिळणार नाही. तर एक जण म्हणलं माझी घरी बोकडा आहे बो. पण माझी बायको नंगाटे म्हणला ती झोपल्याशिवाय बोकड्या आणता येणार नाही. म्हणले मग ती झोपल्यावर आणू आपण. आपल्याला काय कामातुरा बहिणाला आज हे गेले. 11:30 वाजता याने आणलं. ते कापलं शिजवलं बिजवलं खाल्लं बिलं. 5-5:30 वाजेपर्यंत टाईट झाले. आणि मग उतरले त्याची थोडी 5 वाजता. ते निघालं घरी. घरी गेलं. त्याची बायको अंगण झाडीत होती. त्यानं पाहिलं शिव्या देते का काय. बायकोनं पाहिलं पण त्याला बोकडही दिसला. बोकड तर खुट्यालाच होता. त्याला घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग. ती म्हणली बोकड्याचं मोरू द्या. रात्री तुम्ही 11-11:30 येऊन कुत्रं नेलं कुठं. कुत्रा नाही याला जपा. बसलेल्यापैकी कोणाला शुगर असेल बरेच जणांना आहे इथं. हे शुगरवाले थोडे पथ्य पाळा.
तुम्हाला माहिती म्हणून सांगा, पटणार नाही तुम्हाला, पण शुगरवाल्याला अटॅक आलेलं कळत नाही. का? त्याची जी शुगर आहे ती जर 250-300च्या पुढे गेली तर शरीरातलं कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. आणि मग झडप कधी बंद झाली? शुगरवाल्याने खिशात भाकरच ठेवली पाहिजे. लाजायचं नाही, 2 चपात्या खिशात ठेवून द्यायच्या, काय फरक पडत नाही. आपण मेल्यावर जगाला काय केलं नाही. पण शुगरवाल्याने पथ्य पाळली पाहिजे. तुमचं काय मत आहे? हां, कार्यक्रमाला गेला ना कुठं, पाहिली बुंदी पाहिजे फक्त, ते इतकं दरिद्री आहे. बुंदी आहे काय? बुंदी आहे, बुंदी आहे. थोडी घेता का? घेतली बा. याला जपा, याला जपा. हे कधी तृप्त होत नाही. शिळी कधी तृप्त होत नाही. शिळी जोगलेली पाहिली तुम्ही कधी? शिळी एका राजानं शिळी जोगून फुल पॅक करून आणायची. 2000 रुपये ठरवले. एक जण म्हणला 2000 रुपये दे, शिळी फुगून आणतो. त्यानं टुकरीभर बाजरी चालली शिळीला. शिळी उरफाटी फुगली. तो म्हणला 2000 दे. तो म्हणला टेस्ट घेऊ दे शिळीची. त्यानं घास पाहिला, शिळी धावली. तो म्हणला बाजरी गेली पैसे. दुसरा म्हणला त्याचे 2000 आणि माझे 2000, 4000 ठेव, शिळी जोगून आणतो. त्यानं शिळी घासात सोडली, फुल टाईट झाली शिळी. आणि तो म्हणला 4000 आण. तो म्हणला टेस्ट घेऊ दे. त्यानं टोकरीत भाकरी आणली, शिळी धावली. तो म्हणला घासही गेला. पण तिसरा हुशार होता, म्हणला 6000 ठेव, शिळी जोगून आणतो. त्यानं शिळी सोडली नाही, हातात धरली, रस्त्याने निघाला. आणि शिळी झाड खायला लागली का तिचं कान आणायचं, नुसते कानपण आणायचं शिळीचं. मागून तर असाच करायचा. शिळी खायचीच बंद झाली, खप्पाटी झाली, काहीच नाही पोटात. संध्याकाळी तो म्हणला 6000 आण. तो म्हणला टेस्ट घेऊ दे. हा म्हणला काही आण आज. त्यानं भाकर आणली शिळीने. त्याने शिळी पाहिली भाकर तिनं, पण धावली नाही. ती फटकेल होती दिवसभर, ती धावली नाही. यानं मागून फक्त असं केलं, शिळी पळूनच गेली. म्हणजे त्याने शिळी हाणली कान. तसं ह्या इंद्रियाला व्यसनापासून हाना, व्यसनापासून हाया. माया तोडा, आणि माया तोडली का मुलगा झाला, आणि तो मुलगा झाला का ज्ञान आलं, आणि ज्ञान आलं का वैराग्य आलंच. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. आणि वैराग्याला अध्याय नंबर 15 मध्ये 35 नंबरची ओवी आहे, विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेच नाही. आणि ज्ञान आलं का भक्ती आली. माळ घालणं भक्ती नाही, 1.5 तास देव चोळणं भक्ती नाही. असे काही डोके वापरीत नका जाऊ. माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. आता मी माळकरी पोपटो आणि बोलतो, मरायच्या टायमाला अंडे मागू शकतो, त्याचं काय सांगते ना तुम्ही. असं काही डोकं लावू नका का माळकरी तो काशीला गेलता. नाही 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 नाही. माळ घालणं भक्ती नाहीये, कीर्तन करणं भक्ती नाहीये. देहावरचं ममत्व कमी करून नामावरती प्रीती करणं भक्ती आहे. याच्यावर प्रेम कमी करा. आणि नादेर भक्तीचे 2 प्रकार आहेत. 2 प्रकार आहेत, व्याभिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती. अव्याभिचारी भक्तीचे 9 प्रकार आहेत. अर्चन, वंदन, पादसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निध्यासन आणि आत्मनिवेदन. आणि शेवटे भागे शांतीनाथ बाबा. इथं आलो आपण आता. ज्ञान, वैराग्य, भक्ती, शांती. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. पहा किती लांबून आलो आपण. ज्ञान, वैराग्य, भक्ती आणि शांती. आता आपल्याकडे शांत कोणाला म्हणता? जो कमी बोलतो. माणसं म्हणतो तू शांत आहे. सगळ्यात धोका मोठा. हा, जी माणसं जास्त बोलतात ना ती आतून बाहेरून निर्मळ असतात. आता माझ्यासारखा फुटक्या तोंडाचा माणूस आहे ना, लोक शिव्या देऊ द्या, बोलून टाकीतो. 90% दारुडे इंदुरीकरला शिव्या देत्या. आम्ही किती दारू पिऊ, त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे.
मुली शिवाय देते इंदुरीकरला मुली का आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पडून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. काय झाल्यात काय? प्यार क्या होता है तो रोप उपटता है, क्या करता है प्यार? प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडता है, क्या करता है प्यार? प्यार क्या होता है तो कांदे तो उरेला औषध पेता है, यही प्यार होता है. त्याला क्वालिटी दर्जा राहिला नाही. आणि आमच्या घरांमध्ये पाया पडून सांगतो, आज एका चांगल्या माणसाचा अभिष्टचिंतन आहे, चांगल्या माणसाचा अमृत महोत्सव आहे. मंत्री साहेब आहेत, सगळे स्टेजवरची माणसं आहेत. इथून पुढे तुम्ही मुलांना, महिला मंडळ शिव्या द्या मला, पण प्रत्येक घरामध्ये थोडं तरी आध्यात्मिक शिक्षण पाहिजे, तरच पिढी वाचेल. तुम्हाला आमच्या बोलण्याचा राग येतो. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. पाटील साहेब आहेत, भाऊ आहेत, सगळे पुढारी लोक आहेत. इथून पुढच्या मुलांना शाळेतल्या नोटीस बरोबर रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला पाहिजे आणि मुलांनी तो हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि आजच्या मुलांना जर हरिपाठ दिला नाही तर पिढी संपेल. आणि जवळजवळ पिढी संपली. तुम्ही मुलांना अध्यात्म दिलंच पाहिजे. लोकांना राग येतो, पण प्रत्येक घरामध्ये अध्यात्म. हा माणूस 75व्या वर्षी असा काय? याला 4 कारण आहेत. 1, प्रारब्ध उत्तम आहे. 2, प्रयत्न चांगले आहेत. आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आहे. माणूस असा डायरेक्ट मोठा होत नाही, बापाची पेन नाही. पाटील साहेब ह्या परिसरात मोठे का झाले? 1, प्रारब्ध आहे. 2, प्रयत्न आहे. 3, कष्ट करण्याची तयारी आहे. आणि 4, जनतेचा आशीर्वाद आहे. असा माणूस मोठा होत नाही. कोणी उठायचं आणि कीर्तन करायचं, बापाच पेंड आहे. दारू कोणी पिल, त्याला काय ट्रेनिंग आहे का? दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, आपल्याच पायजम्यात आपण ओले करावे, याला दारुडे असे म्हणतात. किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. किती रात्रभर प्रॅक्टिस करतो का? डोळे सज्जन आहेत, ती नालायक गोष्ट पाहत नाहीत. म्हणून त्या दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतं, बा खटकाय. दोन दारुडे फुल दारू पेले आणि त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊच शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच द्यायला नाही. एक भोंगळा दारुड्या आला. भोंगळा म्हणजे पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लोंगुटी लावून आला, लोंगुटी लावून. आणि तो लोंगुटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लोंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही बी. माणसं संपलेली आहेत महाराज. तुम्हाला इंदुरीकर गेले आठवणी राहत. एक भाऊंचा 100वा करायचा असेल तर मुलांना अध्यात्म दिलंच पाहिजे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि ती काळाची हे शाळेत सुविचार लय झाले आता. नेहमी खरे बोलावे लिहाणाराच बोला ना. इथून पुढे मुलांना, महिला मंडळ पाया पडतो तुमच्या. आता दुर्गा बसतील, मुलांना थोड्या आरत्या शिकवा, त्याच्याकडून आरत्या घेत जा. कीर्तनकार घरी आला तर मुलांना त्यांना पाणी द्यायला सांगा, चहा द्यायला सांगा. ती संस्कृती वाढवा. म्हणजे हळूहळू तुम्ही घरी जरी नसल्या तरी त्या मुलाला ती सवय लागते. तो म्हणतो माझी मम्मी बाहेर जायला, पाणी घेऊन जा. ते म्हटले ना चहा नको पण पाणी तरी द्या. आणि नाही 2 मिनिटं बसा. आज आमच्या घरांमध्ये संस्कृती राहिली नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? 5 वर्षापूर्वी सगळे लोक मेडिकलला जायचे आणि हृदयाचा डॉक्टर व्हायचे. आता ध्यानात ठेवा, मंत्री महोदय सगळेच आहेत. अजून 5 वर्षांना ज्यांना शैक्षणिक संस्था काढायच्या आहेत त्यांनी फक्त 3 विषयाच्याच काढायच्या. इतका पैसा मिळणार की त्याला नोटा मोजायला मशीनच ठेवायचं डायरेक्ट.
पहिला डॉक्टर 5 वर्षाने डोळ्यांचा चालणार आहे, एकदम फुल. एवढे बसलेत नाही, त्यातल्या 80% लोकांना डोळ्याचे आजार आहेत. आता इथं माया पुढं माया सगट. पूर्वी आम्ही शाळेत असताना एखाद्या मुलाला चष्मा राहायचा वर्गात, अख्ख्या 10वीला, त्याला बी ढापण्या म्हणायचे. आता काय म्हणते, डबल बॅटरी सिंगल पॉवर. आता ज्युनियर KGला चष्मा आहे, ज्युनियर KG असं इतकंच आहे. जाड काचाचा चष्मा आहे त्याला, जाड. 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर. ते टीचरला म्हणतं तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय टीचर म्हणले, पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय. ही आहे का नाही वेळ, खोटं आहे का खरं आहे, एवढं बोला. खरं. 1 डोळ्याचा डॉक्टर फुल चालणार. 2 कानाचा डॉक्टर फुल चालणार. आणि 3रा डॉक्टर तर इतका फुल चालणार आहे, त्यानं सकाळी हॉस्पिटल टाकलं तर दुपारी जमिनीची खरेदी घ्यायची नव्या. तो डॉक्टर कोणता असेल माहिती आहे? अजून 5 वर्षाने 80% जनता मनोरुग्ण होणार आहे. आणि आजही तुम्ही एवढे चेक केले कीर्तनात, याच्या 400 येडे निघतील. तुम्ही केव्हाही चेक करा, 400च्या पुढे निघतील. नाही आहेत, मनोरुग्ण आहेत. का? मानसिक तणाव आहे, मनोरुग्ण. एकटेच बोलणं. तुम्ही नगरपालिकेच्या नगरपंचायतींच्या गार्डनमध्ये 5 वाजता जा, फक्त असं बारीक लांबून पाहायचं. लई मनोरुग्ण बसेल राहत्या. मांजरीचा मुका घे, कुत्र्याचा मुका घे. नाही नाही नाही, एकटेच बोलायचं. चालता चालता कुत्र्याला लाथ आणायची. ही कोणती आहेत? मनोरुग्ण आहेत. यांना भजन नसल्यामुळं मनावरचा ताबा सुटलाय. काही माणसं पहा तुम्ही, कीर्तनातून उठून जायचं असलं ना, त्यांच्याकडे आयडिया आहे, बंद मोबाईल कानाला लावतात ते. काही माणसं मोबाईलमुळं मनोरुग्ण होणार आहे. आता पहा तुम्ही, काही माणसं बसले ना, 1 नाही 2 नाही, सारखी ती बोटं चाळीत बसायची. आणि वाचायचं काय, शिळी गाभण आहे, बोकडे एक नाही. लग्वीला आलं तर चैन सुद्धा खोलली नाही त्यानं, अख्ख्या बुटात पाणी गेलं, खाली वर बोलत राहिलं. आणि बोलायच्या पद्धतीत इतक्या बिंडो काढल्या, बोलायच्या पद्धतीत इतक्या बिंडो काढल्यात. हॅलो 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 हॅलो. आता इकडं लाव. काय माणसं, मग भाऊंच्या अमृत महोत्सवाला पहिला म्हणतात, सरळ बसायला आलेले पोरं पटकन जोरात बोला. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं. स्पीड मध्ये कोण बोलती? लहान आले पोरं सगळे जोरात बोला. मम्मी. करेक्ट. आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? बोला जोरात. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा चोराला घाबरत नाही. जोरात बोलायचं. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतात? मम्मीला. करेक्ट. तुम्ही करा नवरात्र, तुम्ही नवरात्र करा आणि याला लिंबू पिळून रसा खायला पाठवा. तुमचं चालू द्या, दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी. हा आला लगेच कपून टाकेन. यांना शिकवा. 3 वर्ष पोरं घरी होते, कोणत्या बाईनं पसायदान शिकवलं तिला? बोटवर कर बरं, मी सत्कार करतो तुझा. शिकवलं मुलाला पसायदान? नाही, काहीच वाटत नाही का? काही वाटत नाही किंवा आपण पिढी संपवली याचं काही वाटत नाही? टीव्ही पाहायचे, टीव्हीच्या कोणती जाहिरात खरी आहे टीव्हीची?
आज अख्खी जनता टीव्ही पाहते. कीर्तनकार एखादा बोलला तर क्लिपावाले बातम्यावाले पार त्याच्या तासून ठोकून इकडं तिकडं करतात. ज्याने चित्रपटात नटी दारू पिते, कोणी बातमी टाकली? डान्स करते, कोण बोललं? चित्रपटामध्ये बलात्कार दाखवला जातो, कोण बोललं? चित्रपटामध्ये मारामारी, बाई गाड्याला हाणते, कोण बोललं? बोलतं कोणी? कोणती जाहिरात खरी आहे? खऱ्याला जग नाही. आज पिढी संपली नाही. आणि आमच्यासारखं असं बोललं तर लगेच नालायकांनी क्लिप तयार करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, ठोका आमच्या. आणि त्या समाजाचं वाटोळं झालंय. त्याचं काय? आज आपल्याला समाज महत्वाचा आहे. तुम्हाला प्रसिद्धी, तुम्हाला TRP लागतो. काय पोरांनी सरळ बसरे पटकन पोरांनो, काय तुम्ही यांना पसायला शिकवलं का? कोणती जाहिरात? आता तुम्ही टीव्ही पाहता, फेअर अँड लवलीनं जर माणसं गोरे होत असते तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? साधी गोष्ट आहे. अरे मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. केवढा येडेपण आहे. पार्ले बिस्किट खाल्यावर जर म्हातारी उड्या हाणीत असती तर आपण म्हातारी दुकानातच ठुली असती. बाई डान्सच कर. एक जाहिरात इतकी बिंडो के पोरांनो, लहान आले पोरं वळखा कशीचे. हे इकडं एक पोरगी खालून चालते रस्त्यानं आणि एक पोरग वरून छत्री धरून चालतं. करेक्ट. कॅडबरी. आता कॅडबरीनं जर पोरी पटत असत्या, केवढा येडेपणा आहे. थम्सअप प्यायल्यावर जर माणसं उड्या हाणीत असती तर आपण गाड्या घेतल्याच का आला असत्या. एक बाटली हाणली का सोलापूर. काय चाललंय? आणि समाजाला अजून जाग येणं काळाची. आता लोकांनी लग्नपत्रिका, आता हे कार्यक्रमांचे जे बोर्ड लावले जातात रस्त्याला, कीर्तनांचे याचे त्याचे, आता उद्या ह्या अमृत महोत्सव कमिटीनं ते बोर्ड काढून टाकले पाहिजे. कार्यक्रम संपल्यावर बोर्ड काढले पाहिजे. ही ते कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. काय मत आहे तुमचं? त्याला जर उद्या धक्का लागला तर गावातली शांतता बिघडून मतभेद होतात. मग कुठेतरी बोर्डाला गाडी बिडीचा धक्का लागला का विटंबना, लगेच मारामाऱ्या, पेटवा टापऱ्या, धाबे चालून भाजी बंद. हे असं नाही. बोर्ड काढले पाहिजे आणि सिस्टमॅटिक लावले पाहिजे बोर्ड. आता एक नवीन नालायक पद्धत आणली आपल्याकडं. लग्नपत्रिका बंद केल्यात आणि ते लग्नाची बोर्ड लावतात. लावा तुम्ही, तुमच्या पैशाला उत आलाय, तुम्ही एकट्यानंच पराक्रम केलाय. बाकीच्या लोकांना पोर नाही, सगळं गाव वांज होते, तुला एकट्यालाच बरा पोर आहे. पण ते नवरा नवरीचे फोटो जरा माणसं पाहतील असे लावा. काय मत आहे तुमचं? अक्षरशः विटंबना आहे. एका कोपऱ्यात नवरीचा लावा, एका कोपऱ्यात नवरदेवाचा लावा. हे आता पहा, व्यवस्थित फोटो आहे. बंदी पांढरंगाचा लावा, व्यवस्थित लावा. बावळटपणा तो नवरदेव उभा, पागल नवरदेव तो. मग ती नवरी झक मारायची, तिकडं लांब उभी करायची ना, त्याच्या पुढं आणून उभी केली. आपण काय आशीर्वाद द्यायचे तुम्ही सांगा. काही काही पोरींचे तर फोटो इतके बिंडो केत, घागरा घालती, घागरा 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 घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती. हे तुम्हाला शोभतं का मला सांगा बरं. मी बोलतो हे चुकीचं आहे का सांगा. काय आता एक लग्नात नालायक पद्धत आणली आपल्याकडं. मंगलाष्टकाच्या टायमाला एक बलून केलाय, बलून फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. कुठं? त्या व्यासपीठावर जिथं लग्न आहे तिथं. केवढा येडेपणा आहे. तो नवरदेव म्हशी वळणारा हो, तो दसमुसाळ्या गडी, तो घातला बलून मध्ये आणि नवरी नेली ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला 3 गोष्टी करावं लागतं पोरीनो. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहे. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे असं आहे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे,
आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरायची, ही बाजू वर वाढवायची, हा कोपरा इकडं करायचा, केसाला फुगा करायचा आणि बट गालावर घ्यायची. खरंय का खोटं आहे? अरे आहेत का नाही? हे 3 कोर्स केले मी प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास. आणि ती नवरा नवरी घातली बलून मध्ये आणि त्यांचा झाला डान्स सुरू. कुठं बलून मध्ये. आता तो नवरदेव धसमुसा, त्याला ती नवरी खिटली म्हणजे स्मॉल टच आला त्याला. स्मूथ टच म्हणू आपण, स्मूथ टच. आणि त्याला इतका चांगला टच कधी व्हायला नाही. त्याला टच व्हायचा पण जर शिगवाऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. त्याला टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बरगाड्या गेल्या नवरदेवाच्या. 9 नाही तरी गेला भांडासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो आणि आज कीर्तनाला घेत बरं गाडी बस गाडी. आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे, पण आजच्या अभंगाची पीठिका थोडी वेगळी आहे. मोबाईल म्हणतो एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं उद्या देवगिरीच्या रस्त्याने या. एकनाथ महाराज देवगिरीच्या रस्त्याने गेले. जनार्दन स्वामी भेटले, डोक्यावर हात ठेवला आणि जनार्दन स्वामींनी सांगितलं 15 दिवसांनी मला भेटा. जनार्दन स्वामींना भेटायला एकनाथ महाराज 15 दिवसांनी गेले. ज्ञान अजून अपूर्ण होतं, पूर्ण नाही. आणि दत्त महाराज आणि जनार्दन स्वामी बसले होते. तर दत्त महाराजांनी आपलं जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना खुणवलं. दत्त महाराजांनी जनार्दन स्वामीला खुणवल्यावर जनार्दन स्वामींनी कुत्रीचं दूध काढलं आणि ते खापरामध्ये दत्त महाराज आणि जनार्दन स्वामी यांनी ते दूध खाल्लं. एकनाथ महाराजांकडे ज्ञान अपूर्ण असल्यामुळं तोपर्यंत पूर्ण ज्ञान नाही, म्हणजे पूर्ण कृपा झाली नाही. त्यांनी सांगितलं आपलं गुरु करण्यामध्ये थोडं चुकीचं झालं. ते पात्र एकनाथ महाराजांना धुवून आणायला लावलं. एकनाथ महाराजांनी धुतल्यानंतर त्यातले अन्नाचे कण वरती तरंगले. ते एकनाथ महाराजांनी खाल्ले. एकनाथ महाराजांच्या अंतरंगात गुरु साक्षात्कार झाला आणि एकनाथ महाराजांना भाग पडला. आणि मग एकनाथ महाराज म्हणले मी माझ्या गुरुच्या प्रसादानं हे सगळं जगत ब्रह्मरूप दिसायला लागलं. अवघे चित्रे लोके आनंदाची. आता आज या माणसाच्या भाऊंच्या अभिष्ट चिंतनाला अमृत महोत्सवाला एवढा प्रचंड समाज जमला, ही त्यांच्या वागण्याची पावती आहे. बस आता त्यांच्या अभिष्ट चिंतनाला आपल्याला 2-3 संकल्प करायचे. नुसती कीर्तन ऐकण्यात आता मजा नाही, आता बदल होणं काळाची गरज आहे. एक पहिला भाग मुलांना
विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे, यावर तुम्हाला ठाम राहावं लागेल. 2 महिला मंडळ भाऊंचा 100वा व्हावा असं वाटतं ना तुम्हाला? वाटतं ना? वाटतं ना? मग भाऊंसाठी एक काम सांगतो तुम्हाला, ऐकाल? उद्याच करायचं ते, परदिवशी करता येणार नाही, परवा आमुष आहे. करा. हा हा ये जाऊन ये, लांब जाय लांब जाय. अशी हे शिकलं पाहिजे. एका कीर्तनात गडी बदलला लगवील जाऊन येऊ का? चला एक काम सांगा महिला मंडळ, एक काम सांगायचंय तुम्हाला, आणि महाराज म्हणून सांगायचं नाही, तुमचा मुलगा म्हणून सांगायचं आहे, आणि तुम्ही ते ऐकायचं आहे. भाऊंचा अमृत महोत्सव झालाय आज. सगळ्या महिलांनी घराभोवती जेवढी जागा आहे पडलेली, त्या सगळ्या जागेत उद्या परवा तुळशी लावायच्या, फक्त तुळशी लावायच्या. तुळशी सगळ्यात जास्त जेवढ्या तुळशी लावता येतील तेवढ्या लावा. का सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती तुळशी आहे, आणि तिला खर्च नाही, फवारायचा नाही. जर सगळ्यांनी झाडं लावली असती तर मागच्या 1.5 वर्षापूर्वी ऑक्सिजन अभावी तरफडून लोक मेले नसती. आणि तुळशीला ऑक्सिजन आहे. जर तुम्ही माझं ऐकलं नाही, इस्लामपूरवाले ध्यानात ठेवा, तुमच्याकडं 3 प्रकारचे प्रदूषण आहेत. 1 एअर प्रदूषण आहे, 2 वॉटर प्रदूषण आहे, 3 साऊंड प्रदूषण आहे. तुम्हाला ध्वनी प्रदूषण, आवाजाचं प्रदूषण आहे, एअर प्रदूषण आहे. या प्रदूषणातून तुम्हाला वाचायचं असेल तर घराभोवती थोड्या तुळशी लावल्या पाहिजे. तुमचं काय मत आहे? निदान रात्री खिडकी उघडी ठेवली तर मिळेल. आणि असं जर केलं नाही तर इस्लामपूरवाले 5 वर्षाने जर तुम्ही 2 BHK बांधला, त्यामध्ये तुम्हाला संडास बांधावं लागेल, बाथरूम बांधावं लागेल, किचन ओटा करावं लागेल, बेडरूम करावं लागेल, बैठक रूम करावं लागेल. पण माझं वाक्य लिहून ठेवा, अजून 5 वर्षाने तुम्हाला घरांमध्ये एक ऑक्सिजन रूम काढावी लागेल, आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणून ठेवायचा, आणि म्हातारं येड्यावानी करायला लागलं का त्या खोलीत नेऊन घालायचं. ही वेळ तुमच्यावर येणार. तुमचं काय मत आहे? तुमचं मत आहे हे घडणार नाही? कारण आज वातावरणात भाऊंच्या अमृत महोत्सवाला एक संकल्प करायचा आहे, एक व्यक्ती एक झाड. झाडांवर भाषण नका करू, त्यानं तर वाटोळ झालं सगळं. दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, फक्त उकरा लावा, स्माइल, मेलं झाड. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण, गेली कुठं झाडं? कौतुक झाडं लावू नका, इसेन्शियालिटी म्हणून लावा. आणि अजून एक आता मंत्री महोदय, अजून एक काम आपल्याला करायचं आहे. सगळी गावं अजून 5 वर्षाने सौर ऊर्जेवर आणली पाहिजेत. हे तुम्हाला पटतंय का सांगा? कारण इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम मोठा येणार आहे. शेतकरी वर्ग नीट आहे का? मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी लॉकडाऊन मध्ये 1.5 वर्ष शेती करून पाहिली, काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो, पुरा अगोदरच काळा, पण ढेकळात पुरा काळा पडलो, पण रुपया मिळाला नाही. शेतीचं सूत्र बजेट मध्ये बसत नाही. काय होतं, एक दिवस 2 रुपयाने दूध वाढलं, काल इळभर पट्टी, प्रचंड भाव, प्रचंड भाव. पण त्याच दिवशी खाद्य 52 रुपयानं वाढतंय, पट्टी येत नाही. म्हणजे मोठ्या माणसाचा जर वाढदिवस असला ना, 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं, केळं केळं. पण टीव्हीला फुलपट्टी, फळे वाटप, फळे वाटप, फळे वाटप, फळे वाटप, 13च केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाली, 2च केळं शिल्लक राहिले. फळे वाटप, फळे वाटप. 3च रागा वाटल्या, उबदार वस्त्रे वाटप, उबदार वस्त्रे वाटप.
भिकारी झोपल्यावर रगा ओढून आणले, आता काय करावं. आणि लोकांना फक्त प्रसिद्धी लागते, पण प्रसिद्धी कर्तृत्वानं मिळवा. आज ह्या माणसाची अमृत माणसाची प्रसिद्धी कशा नाही, हे तुम्हाला करावंच लागेल. काय मत आहे तुमचं? झाड लावावंच लागेल, गाव सौर ऊर्जेवर. आणि भांडणं कमी करा. भांडणं बिंडणं मजा नाही मला. राजकारण तुम्ही जरूर करा, पण 5 वाजता मतमोजणी संपल्यावर एका हॉटेलात चहा प्यायला पाहिजे, परत तो विषय काढायचा नाही. भांडणं नको. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंद्रिकर बोकस, मुक्षीन तो बॉक्साला काय लागत, पण ते 3 लाख खर्चाचे कवा तू जाणार उलथून, मग कवा खर्चायचे. भांडणं करण्यात मजा नाही आज. आणि यांना थोडं स्ट्रीट करा. शिकवणारे त्यांना पसायदान. तुम्ही सरळ बसा, बोरानं पटकान, बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांडे आवळीतो का तू? 3 वर्ष झाली सावधान नाही, डायरेक्ट पसराम. आणि आता यांचा प्रयोग दाखवतो तुम्हाला. यांचा प्रयोग सरळ बसायचा, जोरात बोलायचं. बघ त्याला आणाले पोरं इथं एवढे बसले, एवढे एवढे. ए पोरीने बोलायचं नाही. शाळा चालू झाली, आवाज कमी येतोय. शाळा चालू झाली, हो होय. शाळा चालू झाली, हो. क्लास चालू झाले, लहान आले पोरं क्लास चालू झाले, हो. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संगत कस काय होती? ऑनलाईन का ऑफलाईन? आता क्लास कसे चालू आहे? ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता तुम्ही कीर्तनात बसले, खोटं बोलायचं नाही. आता क्लिपा बिल्पा टाकणारी लिहून घ्या. सरळ बसा. तुम्ही ऑनलाईन पटकन बोला. आता क्लास कसे आहेत? ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. तुम्ही आता कीर्तनात बसले, खोटं बोलायचं, आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. करेक्ट. तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गेम खेळत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. कशी? तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला, आवाज कमी येतोय, ऑनलाईनला अभ्यास केला. करा क्लिप आता. पण त्याच्यामुळे तुम्हाला नाद लागलाय. कशाचा? करेक्ट. आता जोरात बोला, सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकत? आता मोबाईल मुळे काय काय झालं? जोरात बोला. डोळे गेले, कंबर, मेंदू गेला, झोप गेली. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतं? पाणी. करेक्ट. अजून चकना, अजून स्प्राईट, अजून अजून हा मटन. हा करेक्ट. अजून सोडा, अजून हा शेंगदाणे. करेक्ट. अजून हा काय म्हणते? अजून पैसे. ए पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल घेतला. गेम सुरू झाली. 2-3 गेमचे नाव सांगा पटापटा. पबजी, फ्री फायर, लुडो, कॉल ऑफ ड्युटी. करेक्ट. अजून करेक्ट. वा. आणि आता हे 1-1.5 महिन्यात काय आलंय रे? ते चप्पल काढून पाय फिरवायचं ते पुष्पा. करेक्ट. आणि ते वाक्य कसं आहे रे? ते झुके का नाही साला. आणि ती ऍक्शन कशी हाताची? उभा राह. कसं आहे रे ते? आणि तुम्ही घाला दुधात पाणी. चरणी जगन्नाथ
मला खुणवायचं का नाही? 9 वाजले. 9:30. तुमचं काय ठरेल आज? कवर बसायचं आज? 11:30. या अमृत महोत्सव कमिटीचं पहिलं कौतुक करावं. एवढं मोठं नियोजन केलं. त्यांचा 100वा आपल्याकडून व्हावा. मी माझ्या बोलण्याचा कीर्तनातला हेतू कोणाच्या भावना दाखवायच्या नसतात, आपली माणसं बदलवायची असतात. नाही तर मला काही तुमच्याशी घेणं नाही. माझं तुमचा काही संबंध नाही. काय म्हैस तुमच्या घासात येणार आहे का काय? पण ही काळाची एकदा प्रेमानं भजन